नमस्कार मंडळी. आज आपण बनवतोय अगदी 10 मिनिटात तयार होणारे कुरकुरीत असे लाडू. कशाचे आहेत तो? लहानपणी प्रत्येकाने खाल्ले आहेत हे लाडू. हे लाडू मुरमुऱ्याचे आहेत बरं का. अगदी 10 मिनिटात तयार होतात. चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी परफेक्ट मेजरमेंट आणि भरपूर अशा टिप्स व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. या रेसिपीचा पहिला इन्ग्रेडियंट्स आहे चिरमुरे. चिरमुरे असे कुरकुरीत जर असतील ना, हाताने तुटले की असे कुरकुरीत असतील तर अजिबात भाजायची गरज नाही आहे त्यांना. जर चिरमुरे कुरकुरीत नसले ना तर थोडेसे गॅसवरती कढई ठेवून चिरमुरे थोडे भाजून घ्या. 3 वाटी चिरमुरे आहेत हे. 3 वाटी चिरमुरे तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे ऑप्शनल आहे बरं का. पण आमच्या लहानपणी जेव्हा आई चिरमुऱ्याचे लाडू बनवायचे ना, तेव्हा ह्या शेंगदाण्याच्या मकळ्या आवर्जून घालायची. खूप छान लागतात ह्या मकळ्या. त्यामुळे तुम्हीही घाला. 1 टीस्पून तूप वापरणार आहोत आपण. 3 वाट्या चिरमुरे, 1 वाटी गूळ, 2 टीस्पून भाजलेल्या शेंगदाण्याच्या मकळ्या, 1 टीस्पून तूप, असं अगदी मोजकं घरातलं साहित्य आहे बरं का. आणि शेंगदाणे तर ऑप्शनल आहेत. हवे असतील तर घाला, नको असतील तर नाही घातले तरी चालेल. इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे. आता कढईऐवजी तुम्ही दुसरंही भांडं वापरू शकता. परंतु ते भांडं असं पसरट असायला हवं. म्हणजे पाक केला की आपल्याला चिरमुरे व्यवस्थित त्यात मिक्स करता येतील. 1 टीस्पून तूप घालून घेतलेलं आहे मी. तूप घातलं की लगेचच गूळ घालायचं आहे. 1 टीस्पून ही पाणी आपण या गुळामध्ये पाक करताना वापरणार नाही आहोत. त्यामुळे लाडू कितीही दिवस राहिले तर अजिबात खराब होणार नाहीत, मऊही पडणार नाहीत. त्यामुळे मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून लाडू नक्की करून पहा. गूळ घातल्यानंतर अगदी गूळ मेल्ट होईपर्यंत एकसारखा हलवत इथं हलवायचं अजिबात बंद करायचं नाही. नाहीतर गूळ एकदम खालून पातळ होईल आणि वरून गाठी तशाच राहिल्या जातील. त्यामुळे गुळाचा पाक करताना एकसारखा हलवणं फार गरजेचं आहे. आता गूळ वितळायला काही जास्त वेळ लागत नाही बरं का. 1 मिनिटभरात गूळ अगदी व्यवस्थित वितळला जातो. फक्त एकसारखं असं हलवत राहायचं आणि गॅस मोठा करायचा नाही अजिबात. बारीक गॅसवरतीच हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर चांगलं असं एकसारखं हलवत हलवत पाकाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. चला आता पाक आला आहे की नाही ते कसं पाहायचं ते मी सांगते तुम्हाला. इथं मी प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला असं पाक टाकून पाहायचं आहे अगोदर. आता आपल्या पाकाच्यामध्ये मिश्रण टाकल्यानंतर गोळी तयार होते, परंतु मऊसर अशी आहे. आपल्याला थोडीशी याच्यापेक्षा जास्त पाक शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे आपले लाडू अगदी कुरकुरीत होतील. आता पाकाची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही. या पद्धतीचा पाक व्हायला हवा. 2 मिनटं अजून पाक चांगला शिजवल्यानंतर आता आपण परत एकदा तीच प्रोसेस करून पाहूयात. पाण्यामध्ये असं व्यवस्थित शिजला पाहिजे पाक. त्याला व्यवस्थित असे बबल्स आले पाहिजेत. असे व्यवस्थित बबल्स आले की आपला पाक आलेलाच असतो. आता परत एकदा मी मिश्रण घेतलेलं आहे. बघा, अगदी पटकन गोळी तयार झालेली आहे. ही अशी या पद्धतीची. परंतु अजून चिवट आहे ही. अजून काही व्यवस्थित शिजलेली नाही आहे. त्यामुळे अजून थोडंसं शिजवून घेऊयात. मऊसर आहे, रबरासारखी अशी नको आहे. पटकन चॉकलेटसारखी गोळी व्हायला पाहिजे या पाकाची. मगच आपण याच्यामध्ये चिरमुरे टाकणार आहोत. असं व्यवस्थित हलवत हलवत अजून पाक शिजवून घेऊयात. एकूण 4.5 मिनिट मला हा पाक शिजवण्यासाठी लागलेले आहेत. टाईम लावूनही तुम्ही असा पाक शिजवू शकता. आता व्यवस्थित बारीक गॅसवरतीच मी पाक व्यवस्थित शिजवून घेतला. आता परत एकदा दाखवते मी तुम्हाला. ही तिसरी वेळ आहे. आता पाहू शकता किती पटकन आता याची गोळी होते. अगदी पटकन गोळी झाली आणि कडकही झालेली आहे. याच्यापेक्षा पुढं पाक जाऊ द्यायचा नाही. असाच झाला पाहिजे. आवाज दाखवते मी तुम्हाला. टाकल्यानंतर कसा येतोय पहा. पाकाच्या गोळीचा आवाज आला पाहिजे. आवाज आला की समजून जायचं की आपला पाक तयार झालेला आहे. आता फार वेळ न करता लगेच पटकनच चिरमुरे याच्यामध्ये घालून घ्यायचे.
चिरमुरे घातले की हात अजिबात बंद करायचा नाही. शेंगदाणेही घालून घेतले. पटकन हे मिश्रण पाक आणि चिरमुरे पटकन असे मिक्स करून घ्यायचे. जर वेळ लागला ना तर मिश्रण सुकलं जातं आणि चिरमुरे त्यात व्यवस्थित मिक्स होत नाहीत. त्यामुळे पटकन असे चिरमुरे मिक्स करून घ्यायचे. या पद्धतीने आपले चिरमुरे मिक्स झाले की लगेचच याचे लाडू वळून घ्यायचे. थंड झाले की याचे लाडू वळले जात नाहीत. पटकन मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळायला घ्यायचे. चला आता मिश्रण मिक्स करून घेतले. गॅस बंद करूनच ही प्रोसेस करायची आहे. पाक तयार झाला की लगेचच चिरमुरे घालायचे, परंतु गॅस बंद करून घालायचे. इथं मी मिश्रण मिक्स करून घेतलं. हाताला पाण्यात पाणी लावून घेतलेलं आहे. मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि असे लाडू वळून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाडू वळून घेऊ शकता. अगदी कुरकुरीत असे लाडू होतात आणि ज्या पद्धतीने मी पाक सांगितला त्या पद्धतीनेच पाक बनवून घ्या. तेव्हाच तुमचे लाडू अगदी कुरकुरीत होतील आणि खायला अप्रतिम असे लागतील. असंच हाताला प्रत्येक लाडवाचं मिश्रण हातावरती घ्यायच्या अगोदर हाताला पाणी लावायचं, नाहीतर हाताला खूप चटके बसतात. या पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊयात. अगदी एकसारख्या आकाराचे मी पटपट असे लाडू वळून घेते. पाहू शकता. अगदी सुरेख होतात हे लाडू. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब ही जरूर करा. अगदी सुंदर, सुरेख आणि पौष्टिक असे लाडू आपले तयार झालेले आहेत. हाताला पाणी लावायला विसरायचं नाही बरं का, नाहीतर हाताला खूप चटके बसतील. अगदी रुचकर असे लाडू तयार झालेले आहेत. एकसारख्या आकाराचे गोल गरगरीत लाडू रेडी झालेले आहेत. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने रेसिपी बनवली तर ती कशी झाली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी रेश्माज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशाच नवीन एका पौष्टिक आणि हेल्दी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.